नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 5वी स्कॉलरशिप परीक्षा पार पडलेली आहे। चांगल्या पद्धतीने चांगल्या तयारीने तुम्ही या परीक्षेला सामोरे गेलेले आहातच। या परीक्षेमध्ये जो पहिला पेपर होता प्रथम भाषा व गणिताचा, या मराठी माध्यमाच्या पेपरमध्ये जे अनुक्रमांक 1 ते 75 जी प्रश्न विचारण्यात आलेली होती, या प्रश्नांची अचूक उत्तरं म्हणजे जी उत्तर सूची आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तुमच्या समोर जो सेट आहे, जे ABCD असे 4 प्रश्नसंच होते, त्यामधील मित्रांनो डी सेट जो आहे त्यातील प्रश्न तुमच्या समोर आहेत। डी सेटवरून तुम्हाला इतरही जे तुमचे प्रश्नसंच आहेत ABC, त्याचेही उत्तर तुम्हाला जाणून घेता येतील। चला तर आता आपण त्या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घेऊया। प्रश्न क्रमांक 1 पासून सुरुवात करूया। पहिला जो विभाग होता तो मराठी भाषेचा विभाग होता, यामध्ये एकूण 25 प्रश्न होते। आता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया। प्रश्न आणि उत्तर एवढंच आपण आता जाणून घेणार आहोत। यानंतर जो एक दुसरा व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण सुद्धा जाणून घेणार आहोत। त्यामुळे स्पर्धा गुरु हा जो YouTube चॅनल आहे तुम्ही आत्ताच सबस्क्राइब करून घ्या। प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे मित्रांनो, यामध्ये समानार्थी नसलेला अचूक शब्द विचारलेला होता। प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 4 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 5 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 6 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 7 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 8 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 9 ते 11 साठी एक उतारा दिलेला होता आणि या उतार्यावर आधारित हे 3 प्रश्नांची अचूक उत्तर आपल्याला पर्यायामधून शोधायची होती। प्रश्न क्रमांक 9 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 10 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 11 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी मित्रांनो आपल्याला कविता दिलेली होती आणि या कवितेवरती आधारित आपल्याला 3 प्रश्न विचारण्यात आलेले होते। प्रश्न क्रमांक 12 जो आहे कवितेवर आधारित, या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 13 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 14 कवितेवरती आधारित शेवटचा प्रश्न, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 15 जो आहे सर्वनामं आपल्याला विचारली होती, याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 16 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 17 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न क्रमांक 18 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 19 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा होता। पुढे मित्रांनो 20 ते 22 साठी एक संवाद दिलेला होता, त्यावर आधारित 3 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 20 याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 21 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 22 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे, एक म्हण होती चौकटीमध्ये स्क्रम्बल त्या ठिकाणी क्रमानं काही अक्षरं दिलेली होते आणि त्यावरून आधारित आपल्याला एक म्हण तयार करायची होती आणि त्यावर आधारित एक प्रश्न होता। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 23 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 24 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 25 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तर मित्रांनो अशा पद्धतीनं जो डी संच आहे यामध्ये मराठी या विभागामध्ये जे 25 प्रश्न विचारण्यात आलेली होती त्याची अचूक उत्तर आपण जाणून घेतलेली आहेत। जर तुम्हाला एखाद्या मराठीचं जे काही उत्तर आहे जर संदिग्ध वाटत असेल किंवा चुकीचं वाटत असेल तर जरूर तुम्ही त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक नमूद करा, तुमच्या शंकेचं निश्चित निरसन केलं जाईल। आता गणित विभागाकडे आपण जाऊया। गणित विभागामध्ये एकूण 50 प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 26 ते प्रश्न क्रमांक 75 जो डी सेट आहे त्याची आपण उत्तर जाणून घेतोय। चला तर सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक जो 26 आहे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न क्रमांक 27 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 28 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 29 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 30 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 31 चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न क्रमांक 32 चं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक 4।
प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 34वा जो प्रश्न आहे त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 35चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 38 आणि 39 साठी एक चित्ररूप माहिती त्या ठिकाणी दिलेली होती, त्यावर आधारित 2 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक जो 38 आहे या 38चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि प्रश्न क्रमांक 39 जो होता चित्ररूप माहितीवर आधारित त्याचं अचूक उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 39चं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 40चं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 41चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 42चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न क्रमांक 44 उत्तर आहे 4. प्रश्न क्रमांक 45चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 46व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. 47व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 48चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 50चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 52चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न क्रमांक 53चं मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56चं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 57चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 58चं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 59चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 60चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 61चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 62चं अचूक उत्तर आहे 1. प्रश्न क्रमांक 63चं अचूक उत्तर आहे मित्रांनो 2. 64चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 65चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या ठिकाणी आपल्याला कोणतं विधान अयोग्य आहे असं विचारलं होतं. प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 66चं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. 67चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 68चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 69चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 70चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 72चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 73चं त्या ठिकाणी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74चं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि जो शेवटचा प्रश्न होता घड्याळात किती वाजले, तर मित्रांनो घड्याळामध्ये 9 वाजलेले त्या ठिकाणी दिसतात आपल्याला. पर्याय क्रमांक 2 हे शेवटच्या प्रश्नाचं अचूक उत्तर होतं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं प्रश्न जो काही संच डी आहे यामध्ये पहिल्या पेपरमधील जे 75 प्रश्न आहेत त्यांची अचूक उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहेत. तर मित्रांनो हा जो काही पेपर आहे प्रश्न क्रमांक 1 ते 75 या सर्व प्रश्नांचं जे काही स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात पेपर सोडवून त्या ठिकाणी तो जो व्हिडिओ आहे तोही लगेचच या स्पर्धागुरू या माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला उपलब्ध असेल. त्या ठिकाणी नवनवीन व्हिडिओंसाठी स्पर्धागुरू हा चॅनल तुम्ही आत्ता सबस्क्राईब करा. आणि जो काही पेपर 2 आहे त्याचीही उत्तरसूची थोड्याच वेळामध्ये ग्रुपला पडणार आहे. त्याही पेपरचं विश्लेषण देणारा व्हिडिओ या चॅनलला पोस्ट करणारच आहे. त्यामुळे आवर्जून चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स व्हिडिओच्या मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका.